नमस्कार सर्वांना। तर सध्या यूट्यूबवरती खूप साऱ्या नवीन पॉलिसी वेगवेगळ्या येत आहेत। तर सध्या मागच्या 1.5 महिन्यांपासून खरं तर बघायला गेलं तर यूट्यूब खूप सगळ्या पॉलिसींचा म्हणजे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज वगैरे झालेलं आहे तर त्यांच्या चॅनलवरती म्हणजेच यूट्यूब स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन येत आहेत किंवा काही अपडेट येत आहेत की तुम्ही हे टर्न ऑन करा वगैरे असे बरेचसे जे अपडेट येत आहेत। पण ज्यांचे चॅनल आणखी अजून मॉनिटाईज झालेले नाही आहेत तर त्यांच्यासाठी खरं तर हा खूप इंटरेस्टिंग म्हणजेच खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे। कारण की तुम्ही जे चुका करतायत तर त्या चुका अजिबात करू नका किंवा जरी तुमचे चॅनल आता मॉनिटाईज होणार आहे काही दिवसांमध्ये म्हणजेच 15 जुलैनंतर हे सगळे अपडेट लागू होणार आहेत। त्यामुळे ज्यांचे चॅनल मॉनिटाईज होणार आहे किंवा मॉनिटाईज झालेले आहे तर त्यांनी सुद्धा आपलं चॅनल जे आहे तर ते परत चेकिंग करायला हवं। कारण की सगळ्यात मोठं यूट्यूबचा अपडेट म्हणजेच पहिले तर आधी पण होते हे अपडेट पण आता जास्त जे आहे तर ते खूप जास्त असं चेक वगैरे करणार आहे आणि हे सगळं जे चेकिंग आहे तर ते एआयच्या मदतीने होणार आहे। म्हणजेच माणसाकडून एखादी चूक होऊ शकते पण शेवटी एआय आहे तर एआयमुळे अजिबात एखादी चूकसुद्धा होऊ शकत नाही। म्हणजेच बरोबर जी इन्फॉर्मेशन आहे तर ती सगळी कॅप्चर होणार आहे। तर बरेचसे जण काय करतात की सगळ्यात मेन म्हणजेच एखाद्याचा व्हिडिओ घेतात म्हणजेच यूट्यूबवरनंच किंवा इंस्टाग्रामवरनं एखाद्याचा व्हिडिओ घेतात आणि त्यालाच थोडंफार एडिट करून म्हणा किंवा तसा तो व्हिडिओ अपलोड करतात। तर यूट्यूब याआधी पण हे असं करत होतं की रियूज कंटेंट म्हणून जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल ना तर रियूज कंटेंट द्यायचं आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की तुम्हाला एखादा व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला दाखवावं लागायचं की नाही हे माझंच ओरिजिनल कंटेंट आहे असं म्हणून। पण आता तसं होणार नाही आहे। डायरेक्टली यूट्यूब तुमचे चॅनल रियूज कंटेंटमध्ये टाकणार आहे। त्यामुळे मग तुम्ही जरी तुमचं चॅनल मॉनिटाईज वगैरे झालेलं असेल तरी या सगळ्यांचा काही एक फायदा होणार नाही। कारण की कसं आहे ना प्रत्येकजण मेहनत तर करतोच पण जर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही समजा एक व्हिडिओ अपलोड करताय बरोबर आहे आणि त्यामध्ये म्हणजेच एक छोटा समजा 1 मिनिटाचा किंवा 1.5 मिनिटापर्यंत आता यूट्यूबने शॉर्ट व्हिडिओसाठी अलाउ केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये ना तुम्ही असं करतात की एखादा व्हिडिओ गुगलवरून डाउनलोड करून घेतात एखादी क्लिप किंवा एखादा फोटो घेतात आणि मग तो फोटो किंवा व्हिडिओ तसा अपलोड करतात आणि त्याच्या मागे जे आहे तर ते बॅकग्राऊंड म्युझिक लावतात। तर ते बॅकग्राऊंड म्युझिकचा प्रॉब्लेम नाही पण त्याचासुद्धा प्रॉब्लेम येणार आहे पण त्याचा पुढे मी तुम्हाला सांगतेच। पण तुम्ही जे हे यूट्यूबवरनं व्हिडिओ घेतात किंवा एखाद्याचा व्हिडिओ कॉपी करून किंवा डाउनलोड करून तोच तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करतात तर त्यामुळे ना यूट्यूबमध्ये खूप जास्त आता म्हणजे स्ट्रिक्ट आहे। कारण हे सगळं स्ट्रिक्ट का झालं आहे कारण सगळ्यांची कॉम्पिटिशन वगैरे वाढलेली म्हणजेच जेवढे यूट्यूबवरती येतात तसं म्हणायला गेलं तर घरोघरी एक यूट्यूबर असं म्हटलं तरी चालेल। कारण की प्रत्येकजण आपली डेली लाईफ आपल्याकडे जे स्किल असेल किंवा काहीही येत असेल तर ते प्रत्येकजण दाखवण्यासाठी येते। कारण की सध्या खूप जास्त सगळ्यांचं चाललं आहे म्हणजे जेवढे यूट्यूबर आहेत तेवढेच बघणारे सुद्धा आहेत अशी गोष्ट झाली आहे। त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे यूट्यूबने ह्या नवीन पॉलिसी 2025मध्ये काढलेल्या आहेत। तर सगळ्यात मेन पहिली पॉलिसी म्हणजेच ही रियूज कंटेंटवाली म्हणजेच तुम्ही जर कुणाचं कंटेंट कॉपी करून किंवा तसा व्हिडिओ किंवा जर तुम्ही त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून जरी टाकले ना तरी तुमचं यूट्यूब बरोबर व्हिडिओ कॅप्चर करेल आणि तुम्हाला रियूज कंटेंट देईल किंवा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल तर यूट्यूब डायरेक्टली तुमचे चॅनल मॉनिटाईज करणारच नाही। म्हणजेच तुमची एवढी सगळी वर्षांची किंवा काही महिन्यांची आपली जी मेहनत असते ना तर ती त्या एका याच्यामुळे म्हणजे एखाद्या नोटिफिकेशनमुळे आपली मेहनत पूर्ण वाया जाते की तुमचे चॅनल मॉनिटाईज होणार नाही। कारण की आपण सगळेजण जे व्हिडिओ मॉनिटायझेशनच्या आधी जे अपलोड करतो तर ते सगळे मॉनिटाईज होण्यासाठीच करतो आणि त्या उलट जर तुमचं चॅनल मॉनिटाईजसुद्धा असेल पण तुम्ही जर दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकून सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल ना तरीसुद्धा तुमचं चॅनल जे आहे तर ते रियूज कंटेंटमध्ये जाईल आणि तुम्हाला परत त्यावरती काम करता येणार नाही। म्हणजे जर तुम्हाला काम करायचं असेल तर सगळ्यात मेन पहिलं म्हणजेच तुम्ही तुमचं ओरिजिनल कंटेंट टाकायला शिका। म्हणजेच एक स्वतःच व्हिडिओ बनवा भलेही तो एक 5 मिनिटाचा असू दे 6 मिनिटाचा असू दे 10 मिनिटाचा असू दे पण स्वतःचा व्हिडिओ टाका। जर तुम्ही स्वतःचा व्हिडिओ टाकला ना तर अजिबात तुम्हाला कोणीही तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट किंवा डिलीट काहीही करू शकत नाही। फक्त आपला स्वतःचा कंटेंट पाहिजे। आता तुम्ही म्हणाल स्वतःचा म्हणजे कसा जर एखादी रेसिपी वगैरे आपण बनवत असू तर ती एखाद्याची कॉपी केली
तशी आपण बनवून दाखवली तर त्यावरती रिव्ह्यूज कंटेंट येईल का? तर तसं नाही होणार. जर आपण एखाद्याची रेसिपी बनवली म्हणजे तशी बनवली पण ती आपल्या याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करून म्हणा किंवा डायरेक्टली बोलून म्हणा आणि ते आपण स्वतः करतोय, त्यामागे आपले कष्ट आहेत, मेहनत आहे, तर त्यासाठी कशाला यूट्यूबसुद्धा आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट देईल? तर तसं नाही आहे. फक्त आपण एखाद्याचा व्हिडिओ डायरेक्टली अपलोड केला किंवा काही केला तर त्यावरती जे आहे तर ते यूट्यूब आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट देणार आहे. तर सगळ्यात आधी याआधीसुद्धा होतं पण आता खूप जास्त प्रमाणात हे वाढलं आहे. त्याच्यामुळे AI हे सगळे चॅनल्सची चेकिंग होणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे सगळं जे आहे तर ते एकदम येईल आणि मग बरेचसे चॅनल डिमॉनिटाईजसुद्धा होणार आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजेच बरेचसे जण आता कसं आहे, जेव्हापासून इंस्टाग्राम जास्त ट्रेंडिंगला आलेलं आहे ना तर तेव्हापासून बऱ्याचशा जणांना अगदी मोठे व्हिडिओ बघायचे नसतात, फक्त शॉर्ट्स व्हिडिओज आपल्याला बघायचे असतात. तर म्हणजे शॉर्ट्समध्ये कसं रेसिपीसुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनटामध्ये बघायला मिळते. तर त्यामुळे ना मोठे व्हिडिओ कोणीच बघत नाही आणि तसं बघायला गेलं ना तर यूट्यूबचा सुद्धा आपल्या मोठा व्हिडिओ जे असतात ना तर त्याच्यामध्ये त्यांचासुद्धा खूप जास्त फायदा आहे. कारण की कसं आहे, जर आपल्याला एखाद्या व्हिडिओमधून जर 1000 रुपये म्हणजेच एखाद्या चॅनल म्हणजे जे ॲडव्हर्टाईज आपल्या व्हिडिओला लागतात 8 मिनटाच्या पुढच्या व्हिडिओला, तर समजा एखाद्या व्हिडिओमधून आपल्याला 1000 रुपये मिळत असेल तर यूट्यूब आपल्यासोबत पार्टनरशिपमध्ये आहे, बरोबर आहे. हे सगळ्यांना ज्यांची चॅनल मॉनिटाईज असेल त्यांना माहितीच असेल. तर 50% ते स्वतः घेतात आणि 50% आपल्याला देतात. म्हणजेच 500 ते स्वतः घेतात आणि 500 आपल्याला देतात. भले ते आपल्या चॅनलची, कारण त्याच्यावरती जे पर्टिक्युलर व्हिडिओ आहेत किंवा ॲडव्हर्टाईजवाले स्पॉन्सरशिप करतात आपल्या व्हिडिओजसाठी, तर त्याचासुद्धा त्यांच्यामध्ये फायदा आहे. पण जसे आता हे ट्रेंडिंग खूप जास्त झालं आहे की रेसिपी म्हणा किंवा कुठलाही एंटरटेनिंग व्हिडिओ म्हणा किंवा कुठलीही गोष्ट फास्ट फॉरवर्डमध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला 1 ते 1.5 मिनटात बघायला मिळते तर त्याच्यामुळे कोणीहीसुद्धा 10 किंवा 15 मिनटं वेस्ट करायला रेडी नाही आहे. बघतात पण फक्त क्लिक करतात किंवा पुढे नेऊन सोडून देतात, असं करतात. तर त्याच्यामुळे ना सध्या कोणीही बघायला तयार होत नाही. त्याच्यामुळे मग यूट्यूबने आणि त्यासोबतच अशी गोष्ट आहे ना, अजून एक यूट्यूबने अपडेट आणलेलं आहे. ते म्हणजेच आता कसं होणार आहे की आपण समजा यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतो तर त्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्या व्हिडिओला ॲडव्हर्टायझिंग वगैरे लागतात, बरोबर आहे. तर आता यूट्यूबने अजून एक मोठं जे आहे तर पॉलिसी आणलेली, ती म्हणजेच कशी की जे ब्रँड्स वगैरे असतात तर ते आपला जो डेटा आहे पूर्ण की आपल्या व्हिडिओला किती लाईक्स येतात, किती व्ह्यूज येतात, किती कमेंट्स येतात, हे सगळं जे आहे तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुमची त्या ब्रँड्सवाल्यांकडे म्हणजे जे ॲडव्हर्टाईज वगैरे लावतात त्यांच्याकडे जाईल आणि त्यानुसार आपल्याला त्याचा रिव्हेन्यू मिळेल. म्हणजेच त्याचा फायदा कसा आहे की त्याचा फायदा आपल्यालासुद्धा आहे आणि त्याचा फायदा यूट्यूबवाल्यांनासुद्धा आहे. कारण की आपल्याला जर जास्त पैसे आले एखाद्या ब्रँडकडून म्हणजेच आपल्या एखाद्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज जात आहेत तर त्यावरती मग यूट्यूबचासुद्धा फायदा आहे आणि आपलासुद्धा फायदा आहे. तर अशा प्रकारचे जे आहे मोठे मोठे अपडेट यूट्यूब आणत आहे. आणि समजा आता तुम्ही जर 1.5 मिनटाचा व्हिडिओ बनवतायत, तिसरं अपडेट म्हणजेच तुम्ही 1.5 मिनटाचा व्हिडिओ बनवतायत, पण तसं बघायला गेलं तर आता सध्या ना प्रत्येकाच्या व्हिडिओला म्हणजेच मिलियन्समध्ये वगैरे व्ह्यूज जातात शॉर्ट व्हिडिओला. कारण की सगळेजण तो पूर्ण व्हिडिओ बघतात म्हणून तो 15 ते 20 जणांना ॲटोमॅटिकली सजेशन्समध्ये जातो. तर याच्यावरती पण एक अपडेट आलं आहे की तुम्ही जर त्या गाण्यावर म्हणजे एखादं शॉर्ट्स बनवलेलं आहे 1 ते 1.5 मिनटाचं आणि त्याच्यावरती गाणं लावलेलं आहे, समजा तुम्ही रेसिपी बनवताय आणि ते गाणं लावलेलं आहे आणि ती तुमची रेसिपी जी आहे तर ती मिलियनमध्ये तिला व्ह्यूज गेले. खरं तर यूट्यूबची जी आहे तर शॉर्ट्स व्हिडिओला अजिबात जास्त रिव्हेन्यू नसतो, फक्त 1 ते 1.5 लाख व्ह्यूजला $1 वगैरे असं रिव्हेन्यू असतो. त्याच्यामुळे ना ते मग ते $1 तर मिळतो, पण त्या $1 सुद्धा ना जे गाणं आहे तर ते गाणं कुणाचं आहे, कसं आहे, म्हणजेच ज्यांचं गाणं आपण यूज केलेलं आहे ना तर त्यांनासुद्धा याच्यामधलं आपल्याला पैसे द्यावे लागणार आहे. म्हणजेच यूट्यूबवाल्यांनासुद्धा द्यायचे आणि गाणं आहे त्यांनासुद्धा द्यायचे. ऑलरेडी कसं आहे ना, यूट्यूबचे शॉर्ट व्हिडिओला खूप कमी रिव्हेन्यू मिळतो, फक्त 1.5 ते 2 लाख व्ह्यूजला. फक्त जर तुम्हाला $1 मिळत असेल आणि त्या $1 सुद्धा तुम्हाला जर दुसऱ्यांना आणखी यामध्ये द्यावे लागत असतील म्हणजे ज्यांचं सॉन्ग वगैरे आहे त्यांना, तर त्याचा काही एक फायदा होणार नाही आहे. म्हणून जर तुम्ही यूट्यूब चॅनल जर चालू करण्याचा विचार करत असाल आणि आपण सगळ्यात बेस्ट म्हणजे कसं विचार करतो की फास्ट चॅनल मॉनिटाईज व्हायला पाहिजे म्हणून आपण शक्यतो शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड करतो.
पण तसं न करता आता जर तुम्ही चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल ना, तर तुम्ही मोठेच व्हिडिओ टाका आणि स्वतःचा एक कंटेंट द्या. स्वतःचा भलेही तुम्हाला काय येते काय नाही येते त्याच्यापेक्षा ना, तुम्ही जरी व्लॉगिंग जरी केली ना, तरी तुम्ही त्यामध्ये स्वतः दिसता, स्वतःचं सगळं कंटेंट असतं, स्वतःचा व्हॉइस असतो. त्याच्यामुळे यावरती आपल्याला अजिबात रिव्ह्यूज वगैरे येणार नाही. भले तुम्ही तुमचं रेसिपी चॅनल असेल तर मग तुम्ही जर फक्त रेसिपी दाखवत असाल तर त्याच्यावरती सुद्धा येणार नाही, कारण की ते आपला स्वतःचा व्हॉइस वगैरे सगळं आहे. आणि शक्यतो ना, तुम्ही आता म्हणजे मी सुद्धा स्वतः ना सुरुवातीला म्हणजे नवीन चॅनल होतं ना, तर तेव्हा नो कॉपीराईट म्युझिक वगैरे टाकायचे. पण त्यामुळे पण काय होतं की जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे अपलोड करतो तर तेव्हा अजिबात कॉपीराईट वगैरे येत नाही. पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर काय होतं ना, की आपल्याला कॉपीराईट येतं एखाद्या व्हिडिओवरती, आणि एखाद्या व्हिडिओवरती कॉपीराईट आलं आणि आपण जर समजा ते आपल्याला नंतर ट्रिम वगैरे करता येतं यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन. पण जर तुमच्या लक्षात आलं नाही की ह्या व्हिडिओला आपल्याला कॉपीराईट आलेलं आहे, तर त्या व्हिडिओचं मॉनिटायझेशन ऑफ होतं. आणि व्हिडिओ मॉनिटायझेशन ऑफ झालं म्हणजेच तुम्हाला त्या व्हिडिओमधून काही एक पैसे मिळत नाही, काहीच मिळत नाही. मग ते लगेच जर आपल्या लक्षात आलं तर ठीक आहे, पण त्यापेक्षा ना एक काम करायचं, अजिबात व्हिडिओमध्ये कुठेच सॉन्ग वगैरे टाकायचं नाही, काहीच नाही. फक्त आपला एक रिअल जो व्हॉइस आहे तर तोच लावायचा. आणि कुठल्याही प्रकारचा व्हिडिओवरती गाणं काही भले ते नो कॉपीराईट असू दे, पण काही दिवसानंतर काय होतं की त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कॉपीराईट यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मग ते काम करायचंच नाही, डायरेक्टली फक्त आपण आपला व्हॉइसच लावायचा. आणि तिसरं म्हणजेच काय की जेनरिक स्लाइड शो. तर जेनरिक स्लाइड शो म्हणजेच काय होतं की आपण बऱ्याचदा एकाचं दुसऱ्याचं तिसऱ्याचं बघून ना आपण तसाच तो व्हिडिओ अपलोड करतो. त्याच्यामध्ये आपण थोडेफार चेंजेस करतो किंवा करतही नाही असं होतं. आणि मग ते किंवा मग त्याच्यावरती अजून एक असतं यूट्यूबमध्ये, आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा की ग्रीन स्क्रीन म्हणून, तर तिथं जाऊन आपण फक्त आपलं असं रिॲक्शन व्हिडिओ वगैरे देतो किंवा असं फक्त आपला एक साईडला एका लेफ्ट किंवा राईट कॉर्नरमध्ये आपला एक छोटासा फोटो वगैरे दिसतो. तर त्याच्यावर सुद्धा चॅनल आपलं मॉनिटाईज होणार नाही आहे आणि त्याचासुद्धा काही एक फायदा होणार नाही. फक्त आपल्याला असं वाटतं की हे असं दाखवलं आहे म्हणून आपण इकडे थोडंसं बॅकग्राऊंडला दाखवू हे आणि इथं थोडंसं आपला चेहरा वगैरे दाखवू, तर याच्यामुळे आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट वगैरे येणार नाही. तर असं होणार नाही आहे. तर यूट्यूबने खूप जास्त आता स्ट्रिक्ट केलं आहे. तसं बघायला केलं तर यूट्यूबमध्ये ना AIचा वापर केलेला आपण अजिबात चालत नाही. यूट्यूबमध्ये म्हणजेच कसलंच AI यूज करता येत नाही. आता मध्यंतरी असं आलं होतं की तुम्ही यूट्यूबमध्ये AIचा वापर करा आणि त्यानंतर मग तुमच्या व्हिडिओ जो आहे तर तो खूप लोकांपर्यंत जाईल, खूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि मग त्याचा तुम्हाला फायदा होईल यूट्यूब चॅनलसाठी वगैरे. पण तसं नाही आहे. यूट्यूबमध्ये AIचा अजिबात वापर करायचा नाही. आणि हे सगळं जरी असलं की यूट्यूबला AI चालत नसेल, पण जर यूट्यूब लोकांसोबत म्हणजेच त्यांच्या कंपनीतल्या लोकांसोबतसुद्धाच AI हे सगळं चेक करणार आहे, कारण की AI थ्रू जे आहे ना हे एकदम करेक्ट चेकिंग होईल. म्हणजेच एक चॅनल जे आहे तर ते कंप्लीट चेक होईल. म्हणून तुम्ही जर 15 जुलैच्या आधी जर तुमच्या चॅनलवरती असे काही शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे असतील की ज्याच्यामध्ये AI असेल किंवा काही असेल किंवा कोणाचा व्हिडिओ वगैरे आपण अपलोड केलेला असेल तर तो डायरेक्टली डिलीट करा. कारण की तसं जर तुम्ही नाही केलं ना तर तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होईल आणि रिव्ह्यूज कंटेंटमध्ये जाईल आणि ही सगळी जे मेहनत असते ना तर ती पाण्यात जाईल. खरं तर ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून मलासुद्धा माहिती आहे की किती जास्त आपल्याला मेहनत लागते प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी. त्याच्यामुळे तुमची जर काही याच्यामध्ये मिस्टेक्स असतील ना तर सगळ्यांनी ह्या मिस्टेक्स काढून टाका, म्हणजेच डिलीट करून टाका डायरेक्टली. म्हणजेच 15 जुलैच्या आधी तुम्ही तुमचे चॅनल स्वतःच एकदा पूर्ण चेक करा की आपण कुठला व्हिडिओ रिपीट वगैरे टाकला आहे का किंवा कोणाचा टाकला आहे का हे सगळं, किंवा कुठल्या क्लिप घेतल्या आहेत का आपण, तर ते सुद्धा अजिबात चालणार नाही. त्याच्यामुळे मग सगळ्यांनी ह्या चुका टाळा आणि तुमचे चॅनल जे आहे किंवा तुम्ही जर अजून यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा विचार करत असाल ना तर ह्या चुका करूच नका. म्हणजे तुम्हाला मॉनिटायझेशनच्या वेळेस अजिबात काही एक प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ना तर ते आपल्याला देऊन देतात की तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही, पण आपण ती ज्यामागची मेहनत जर खरोखर केलेली असेल ना तर त्याचा खूप जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे मग असे चुका न करता तुम्ही डायरेक्टली तुमचं स्वतःचं कंटेंट अपलोड करा. आणि यूट्यूब असं आहे ना की जर तुम्ही खूप जास्त मेहनत केली किंवा खूप डेली व्हिडिओ टाकले तर तुम्हाला अजिबात काही एक प्रॉब्लेम येत नाही. तर यूट्यूबच्या ह्या सगळ्या 2025च्या ना पॉलिसी आहेत आणि मागच्या 1 ते 1.5 महिन्यांपासून हे खूप जास्त चालू आहे.
आणि आता तर 15 जुलैपासून स्ट्रिक्टली चॅनल चेक होणार आहेत, त्याच्यामुळे ना सगळ्यांनी चांगले व्हिडिओ अपलोड करा, स्वतःचे अपलोड करा असंच मी तरी सांगेन. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या अपडेट्सवरती थोडंसं काम करा आणि तुमचे जर काही अजून क्वेश्चन असतील तर मला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. मी तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.